नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी नाथा सावंत. बळीराजा शेतकरी संस्था संचलित बळीराजा शेतकरी संघटनेचा दुसरा वर्धापन दिनाच्या निमित्तानं विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या पुरस्काराचं स्वरूप श्री विठ्ठल रुक्मिणाची प्रतिमा, सन्मानचिन्ह आणि ट्रॉफी देऊन विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आलं. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीनभाऊ बागल, संस्थापक सचिव रामदास सौदागर खराडे, संपर्क प्रमुख बळीराजा शेतकरी संघटना रमेश गणगे, तानाजी सोनोले, युवक जिल्हा अध्यक्ष बळीराजा शेतकरी संघटना व या कार्यक्रमासाठी प्रमुख अशी उपस्थिती सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदे, कल्याणराव काळे, विठ्ठल परिवाराचे नेते चेअरमन सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना भाळवणी, भगीरथ दादा भालके, माजी चेअरमन विठ्ठल सहकारी साखर कारखाना लिमिटेड वेणूनगर घुरसाळे, दिलीप बापू धोत्रे अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण आणि सहकार सेना, नागेश एकनाथ फाटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार साहेब राज्यप्रमुख महाराष्ट्र प्रदेश उद्योग व व्यापार विभाग, शिवाजीराजे अंबादास कांबळे माजी जीप समाज कल्याण सभापती सोलापूर, माननीय श्री भारत नाना पाटील माजी चेअरमन लेबर फेडरेशन सोलापूर व इतर विविध कार्यकर्ते, अधिकारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदे काय म्हणाल्या आपण पाहणार आहोत. बागलजी, रामदास खराडेजी, या कार्यक्रमाचे आयोजक उत्तम मोरेजी, उपस्थित सर्व बळीराजा पदाधिकारी, उपस्थित सर्वच मान्यवर, आज ज्यांचे या ठिकाणी सत्कार होत आहे मनापासून शुभेच्छा देते आणि आपापल्या गावात, आपापल्या तालुक्यात आपण सगळे समाज कार्याच्या माध्यमातून ठसा उमटवत आहात. ही अतिशय अवघड बाब असते. परिस्थितींवर मात करून तुम्ही त्या ठिकाणी एक चळवळ निर्माण करताय. कठीण असून सुद्धा तुम्ही हे यशस्वीरित्या करत आहात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानून अभिनंदन करते. प्रवाहाच्या विरोधात तुम्ही खरं काम करत आहात आणि रोज लोक तुमच्याकडे येऊन कदाचित तुमचे धन्यवाद मानत नसतील, आभार मानत नसतील. तरीही काम करणं अवघड गोष्ट असते, पण तरी आतला आवाज असतो जो आपल्याला सांगत असतो की जा पुढे, मी तुझ्या पाठीशी आहे, तू चल. आणि तुमच्या कामाच्या माध्यमातून एक ठिणगी पेटत असते समाजामध्ये आणि समाजामध्ये कळत न कळत बदलाव घडत असतो. हे मला तुम्हाला या व्यासपीठावर सांगावंसं वाटतं. रोज कळत न कळत तुम्ही बऱ्याच जणांना प्रोत्साहन देत असता, हे पण मला तुम्हाला सांगावंसं वाटतं. सगळ्यांना यूट्यूबवर किंवा टीव्हीवर किंवा कॅमेऱ्यावर येण्याची संधी मिळत नाही, पण यूट्यूब, कॅमेरा आणि टीव्ही हे सगळं नसतं. हे महत्त्वाचं आहे. आणि ज्या गावात तुम्ही ते काम करत आहात, ज्या क्षेत्रात तुम्ही ते काम करत आहात, तिथे जरी तुम्ही एका तुमच्या कामाच्या माध्यमातून जरी एका माणसाच्या आयुष्यात फरक पडतो, तेव्हा त्या ठिकाणी क्रांती घडत असते. आणि ह्याची जाणीव नेहमीच तुमच्या मनात असू दे. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. आज बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तुम्ही अशा क्रांतिकारी लोकांचे पुरस्कार सत्कार करत आहात, त्यांना करत आहात, त्याबद्दल तुमचे आभार मानते. आणि मला ह्या कार्यक्रमासाठी बोलवलं त्याबद्दल तुमचे अभिनंदन मानते. आणि शेतकऱ्यांचा जो आवाज आहे तो नक्की 100% संसदेत मांडण्यात मी आपल्या सोबत आहे आणि यशस्वीरित्या तो मांडेल असं मी तुम्हाला शब्द देते आणि आपली रजा घेते. धन्यवाद.